नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. 14th क्वेश्चन काय दिलाय बघा आपल्याला. इन an isosceles triangle, length of congruent sides is 13 cm and its base is 10 cm. Find the distance between vertex opposite to base and centroid. आता सेंट्रॉइड काय असतं हे आपल्याला माहिती पाहिजे. आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे काय असतं, त्याच्या दोन बाजू कॉन्ग्रुएंट आहेत. 13 बेसचा 10 दिलेला, आपण एक फिगर काढायचा प्रयत्न केला. आता सेंट्रॉइड काय असतं तर सगळ्या मेडियनच्या आहेत ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात तो जो पॉईंट असतो, पॉईंट ऑफ कॉन्फरन्स ऑफ मेडियन इज नोन एज सेंट्रॉइड. म्हणजे मेडियन काय, मेडियन याचा अर्थ काय, याचे दोन भाग समान, याचे दोन भाग समान होत आहेत, याचे पण दोन भाग समान होत आहेत. आता इथे आपल्याला काय करायचंय तर वर्टेक्स ऑपोजिट टू द बेसच्या ऑपोजिट वर्टेक्स आहे ए आणि सेंट्रॉइड आहे जी, म्हणजे ए जीचं माप आपल्याला इथे काढायचं. त्याच्या अगोदर एक प्रॉपर्टी होती गेल्या वर्षी आपण शिकलेली, ती म्हणजे काय तर हे जे सेंट्रॉइड आहे हा काय करतो, या मध्यकेचं म्हणजे ए जी इज टू जी डी हा जर रेशो आपण काढला तर तो रेशो मिळतो आपल्याला 2:1. या गोष्टी आपल्याला आधी माहिती पाहिजे तर आपल्याला हे गणित करता येईल. याचा अर्थ ए जी इज टू जी डी म्हणजे ए डीची किंमत आपल्याला आधी माहिती पाहिजे तर आपल्याला हे गणित आपल्याला दोन पद्धतीने करता येते. एक म्हणजे आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये एक प्रॉपर्टी वापरायची आपल्याला. काय प्रॉपर्टी, जर ज्या कॉन्ग्रुएंट साईड आहेत, कॉन्ग्रुएंट जी साईड नाही आहे त्याला, त्या साईडवरती जर आपण मेडियन काढली तर ती परपेंडिक्युलर असते. मग आता परपेंडिक्युलर जर मेडियन आपल्याला मिळत असेल तर काय होतं बघा. हा ट्रायंगल जर आपण पकडला ए डी सी किंवा ए डी बी तर राईट अँगल ट्रायंगल मिळतो तुम्हाला. बी डीचं माप तुम्हाला मिळेल, याच्यावरून हे 10 आहे म्हणजे अर्ध माप असेल का परत मिड पॉईंट डी आहे म्हणून, म्हणजे बी डीचं माप 5 होईल, डी सीचं 5 होईल. 13, 5 आणि डी ए डीची किंमत तुम्हाला काढता येईल पायथागोरस थेरमने, किंवा अपोलोनियसचा थेरम वापरा. अपोलोनियस थेरममध्ये ए डी मेडियन होते, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस 2BD स्क्वेअर. त्यामध्ये किमती ठेवून ए डीची किंमत आपल्याला मिळेल. एक कुठल्याही एका पद्धतीने करा. लेट triangle ABC be an isosceles triangle where congruent side आहेत AB आणि AC. AB is equal to AC is equal to 13 cm and BC is equal to 10 cm. AD एक मीडियन आहे, BE एक मीडियन आणि CF एक मीडियन आहे, असं गृहीत धरू आपण इथे. लेट BE, AD and CF be the medians of triangle ABC and G be the centroid. Now by Apollonius theorem कुठल्या याच्यामध्ये वापरायचं, आपल्याला कशा पद्धतीने वापरायचं आहे, एडी मीडियन असताना आपल्याला वापरायचं आहे. ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू मीडियन स्क्वेअर 2 इंटू एडी स्क्वेअर, आणि मीडियनमुळे झालेले जे दोन भाग आहेत त्यापैकी एक भाग कुठला आहे, 2 इंटू बी डी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर, ए सी स्क्वेअर, ए डी आणि बी डी. आता आपल्याला किमती कशा कशाच्या माहिती आहेत. ए बीची किंमत आहे आपल्याकडे 13 स्क्वेअर प्लस ए सीची किंमत आहे 13 स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू ए डी स्क्वेअर प्लस 2 इंटू बी डी. बी डीच्या जागेवरती आता किंमत आपल्याला ठेवायची. बी डीच्या जागेवरती आपण किंमत काय ठेवूया, बी सीच्या जास्ताने 2 अशी ठेवूया. का बरं, तर डी इज मिड पॉईंट ऑफ बी सी. ए डी मीडियन आहे म्हटल्यानंतर डी मिड पॉईंट होईल. therefore 13 square 169 is equal to 2 into AD square plus 2 into BC ची किंमत आहे आपल्याकडे 10. BC ची किंमत 10 च्या असताना 2 कंसाचा वर्ग. 169 338 is equal to 2AD square plus 2 into 10 5 चा वर्ग म्हणजे 25. therefore 2AD square is equal to
2AD स्क्वेअर इज काय मिळतं 338 दिसाल तसे मायनस हे 25 इंटू 250 इकडे आल्यास मायनस होती वजाबाकी करा दोघांची 3 आतनं 5 गेले 8 288 कशाची किंमत आली 2AD स्क्वेअरची देअरफॉर AD स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला 288 हे गुणाकारातले दोन इकडे भागाकार म्हणजे AD स्क्वेअरची किंमत किती आली 144. आता AD स्क्वेअर जर 144 असेल तर देअरफॉर AD इज इक्वल टू किती मिळेल रूट 144 म्हणजे 12 एकक दिले आपल्याला सेंटीमीटर. ADची किंमत काढली आपल्याला पाहिजे का ह्याची AGची बट AG is to GD is equal to 2:1 का बरं since G is centroid. सेंट्रॉइडची प्रॉपर्टी काय AG is to ZD is equal to 2:1. Let GD is equal to X. Therefore AG is equal to किती मिळेल GD ची किंमत जर X घेतली आपण तर AG ची किंमत किती असेल 2X. Therefore AG plus GD is equal to AD का बरं G मध्यभागी त्यांच्यामध्ये कुठेतरी एक A आणि D च्या मध्ये G बिंदू आहे म्हणून AG ची किंमत किती आली तुमची 2X अधिक GD ची किंमत किती आली X बरोबर AD ची किंमत किती काढली आपण 12 2X आणि X म्हणजे 3X 3X बरोबर 12 X बरोबर किती 12च्या दस्ताने 3 म्हणजे 4 X कशाची किंमत आहे पण GD ची आपल्याला पाहिजे का ह्याची AG ची देअरफॉर AG इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला 2 into 4 म्हणजे 8 सेंटीमीटर. या पद्धतीने पण करता येईल किंवा मग प्रॉपर्टी वापरा AD परपेंडिक्युलर तुम्हाला सांगावं लागेल बाय प्रॉपर्टी ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल आणि त्याच्यावरून मग BD हाफ आहे BCच्या म्हणून 5 माप असेल पायथागोरसच्या प्रमेयाने पण तुम्हाला हे AD ची किंमत मिळून जाईल. 15th क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला इन ट्रॅपेझियम ABCD segment AB is parallel with segment DC BD is perpendicular to AD AC is perpendicular to BC AD BC 15 AB 25 find area of quadrilateral ABCD. या ट्रॅपेझियमचा एरिया काढायला सांगितलेलं आपल्याला. आता ट्रॅपेझियमचा एरिया काढण्यासाठी सूत्र आपल्याला आधी माहिती असायला पाहिजे. सूत्र काय असतं त्याचं 1/2 गुणिले पॅरलल ज्या बाजू आहेत त्यांची बेरीज CD अधिक AB गुणिले त्याची परपेंडिक्युलर हाईट. आता इथं हाईट काय समजा D पासून आपण जर M परपेंडिक्युलर किंवा C पासून N परपेंडिक्युलर टाकला तर CM किंवा DM किंवा CN अशा पद्धतीने आपल्याला किमती ठेवाव्या लागतील. बघा इथे कशा कशाची किंमत आहे आपल्याकडे फक्त तर AD ची किंमत आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला CB ची किंमत आधी काढावी लागेल. मग CB ची किंमत CB ची किंमत काढायची आणि CN ची किंवा CM ची किंमत काढायची. आता कशी किंमत मिळेल तर त्याला काय करायचं तर हा जो ट्रायंगल आहे ADB आणि ACB या दोन ट्रायंगलमध्ये बघा काय काय हायपोटेनियस आहे बेस आहे म्हणजे तुम्हाला हे त्याची हाईट आहे असं समजून तुम्हाला ही हाईट काढता येईल CA आणि DB दोघांचं माप सारखं आहे त्यामुळे इथलं जे माप येणार आहे CB आणि DB आणि CAचं हे सारखं असणार आहे. आता काटकोन करणाऱ्या दोन बाजू मिळाल्यानंतर तुम्हाला त्याचा एरिया पण काढता येईल. मग आता या ट्रायंगलचा एरिया काढत असताना दोन पद्धतीने आपण एरिया काढू शकतो. एका वेळेला काय करायचं की AD हा बेस आणि DB हाईट पकडायची आणि दुसऱ्या वेळेला AB बेस आणि CM हाईट पकडायची. आता एरियामध्ये तर काही फरक पडणार नाही एरिया दोन्ही सारखे असतील. मग दोन्ही एरिया सारखे जर असतील तर जे बेस आणि हाईट आहे याच्यावरून आपल्याला उरलेली जी किंमत आहे आपली ती मिळून जाईल. 3 किमती आहेत आपल्याकडे त्याच्यातली चौथी किंमत जी आहे ती आपल्याला मिळून जाईल. मग इथे म्हणजे हाईट आपल्याला मिळून जाईल CM किंवा CN किंवा DM दोन्हीपैकी एक कुठलीही किंमत काढली तर चालते. त्याच्यानंतर काय होतं बघा आता इथं CD ची किंमत काढायची. CD ची किंमत काढण्यासाठी आपल्याला MN ची किंमत माहिती असायला पाहिजे. इथे अजून एक गोष्ट काय होते ती म्हणजे DMNC हा रेक्टँगल होतो हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. रेक्टँगल कसा होईल इथे परपेंडिक्युलर टाकलेलं आहे, इथे परपेंडिक्युलर 90 डिग्रीज अँगल आहेत. दोघांची सम जर केली आपण तर किती झाली ती 180 म्हणजे DM आणि CN पॅरलल झाले एकमेकांना प्लस MN आणि DC ऑलरेडी पॅरलल आहेत. पॅरलल आहेत समोरासमोरच्या बाजू आणि त्यातले दोन कोण 90 अंशाचे. त्याचा अर्थ हा सुद्धा 90 अंशाचा कोण होते हा सुद्धा 90 अंशाचा कोण होते म्हणजे DMNC हा रेक्टँगल होते. DMNC जर रेक्टँगल झाला तर काय मिळतं MNचं आणि CDचं माप सारखं आहे. आता MNचं माप आपल्याला काढता येईल का 25 कोणाचं माप आहे 25 माप आहे ABचं पूर्ण
मग 25 जर ए बीचं माप असेल तर आपल्याला ए एम आणि एन बी किंवा बी एनचं माप जर मिळालं तर एम एनचं माप आपल्याला काढता येईल. आता ए एमचं माप काढता येईल का? काढता येतं. ए डी एम या ट्रँगलमध्ये 15 ए डी म्हणजे हायपोटेनस आहे. ए एम किंवा डी एमचं माप आपण काढणार आहे नंतर, म्हणजे हे दोन माप झाले, त्याच्यावरून आपल्याला हे माप मिळेल. इकडच्या बाजूला सुद्धा तसंच, हे आणि हा ट्रँगल कॉन्ग्रुएंट होतं, त्याच्यामुळे एन बीचं माप पण तेवढंच येईल जेवढं ए एमचं असेल. त्या दोघांचं माप वजा केलं की एम एनचं माप मिळतं. जेवढं एम एनचं माप असेल तेवढंच सी डीचं, म्हणजे सी डी मिळाला, ए बी आपल्याला दिलेलं आहे, सी एन आपण काढलं, तिन्ही गोष्टी झाल्या की आपल्याला त्याचं उत्तर मिळून जाईल. फक्त वेगवेगळ्या किमती काढायच्यात आपल्याला, ते गणित अवघड अजिबात नाही. या दिलेल्या गोष्टी आहेत आपल्याकडे. आता काय काय मिळतं बघा आपल्याला. आपण सुरुवातीला की नाही हा राईट अँगल ट्रँगल घेऊया, ए डी बी. इन ट्रँगल ए डी बी angle D is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, काय सांगते पायथागोरस थिअरमच्या मध्ये आता ए बी स्क्वेअर हायपोटेनस स्क्वेअर ए बी स्क्वेअर इज इक्वल टू डी बी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर. ए डीची किंमत आहे, ए बीची किंमत आहे, किंमती ठेवूया. 25 स्क्वेअर इज इक्वल टू डी बी. डी बी काढायचं आपल्याला, डी बी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर 15. Therefore डी बी स्क्वेअर इज इक्वल टू 25चा वर्ग 625, 15चा वर्ग 225. Therefore डी बी स्क्वेअर म्हणजे 400, म्हणजे डी बी स्क्वेअरची किंमत आपल्याला मिळाली 400. डी बीची किंमत किती? तर वर्गमुळात 400 म्हणजे √400. Therefore डी बी इज इक्वल टू किती आलं? 20 युनिट. आता काय मिळतं बघ, डी बीची किंमत आपल्याला मिळाली, ए सीची किंमत आपल्याला अशीच काढायची. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे काय होतं बघा, ए सी बी मध्ये सुद्धा त्याच गोष्टी येतील, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट असं तरी सिमिलरली ए सी इज इक्वल टू 20 युनिट असं जरी लिहिलं तरी चालतंय, कारण गणित खूप मोठं होणार आहे. सिमिलरली ए सी इज ऑल्सो इक्वल टू 20 युनिट. ए सीची किंमत 20 युनिट काय येणार आहे बघा. ए डी बी हा ट्रायंगल जर आपण बघितला तर ही बाजू जी आहे 15 आहे, ही बाजू जी आहे ती 25 आहे. इथं पण हायपोटेनस 25 आहे, बेस 15 आहे, म्हणजे हाईट तिची सारखीच असणार आहे जेवढी पहिल्या त्रिकोणाची होती ती. म्हणून सिमिलरली ए सी बरोबर किती आलं? 20. आता एरिया ऑफ ट्रायंगल, कुठला ट्रायंगल घ्यायचा आता? ए डी बी इज इक्वल टू, आता दोन्ही एकाच ट्रँगलचा एरिया दोन वेळा काढायचा, पण दोन्ही वेळेला एकच ट्रँगल लागतं. एरिया ऑफ ट्रँगल ए डी, एकच ट्रँगलचा एरिया त्यामुळे इक्वल असणारच आहे. आता एक वेळेला बेस जो आहे तो वेगळा घ्यायचा आणि त्याची करस्पॉन्डिंग हाईट वेगळी घ्यायची. इकडे बेस वेगळा, करस्पॉन्डिंग हाईट वेगळी. आता एका वेळेला काय करू, लेट डी एम परपेंडिक्युलर टू ए बी अँड सी एन परपेंडिक्युलर टू ए बी, हे आपल्याला सांगावं लागेल कारण आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते. एरिया दोघांचा सारखा आहे, मग एरिया दोघांचा सारखा असेल तर आता काय करूया, एका वेळेला बेस जो आहे ए डी आणि हाईट डी बी 1/2 त्रिकोणाचं क्षेत्रफळ सूत्र आहे, बेस इंटू हाईट ए डी इंटू डी बी इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता बेस ए बी पकडूया आणि हाईट डी एम पकडूया. तर किमती ठेवूया, 1/2 कॅन्सल होईल. एडी आणि डीबी, एडी आणि डीबी, एडीची किंमत किती आहे आपल्याकडे दिलेली आहे, एडीची किंमत आहे 15, डीबीची किंमत आहे का आपल्याकडे, डीबीची किंमत आपण काढली किती आहे ती 20 बरोबर. एबीची किंमत 25 दिलेली आहे गुणिले डीएम, डीएमची किंमत काढता येईल का इथं, डीएम बरोबर काय मिळतं बघा, 15 गुणिले 20 भागिले 25, 5 5 25, 5 24, 5 1 5, 5 3 15, म्हणजे डीएम बरोबर किती आलं 12 युनिट. आता कशाची किंमत आली, तर या बाजूची किंमत आहे डीएमची. आता सिमिलरली पलीकडच्या बाजू सुद्धा आपल्याला असेच काढता येईल. सिमिलरली इन ट्रायंगल ए बी सी, सिमिलरली इन ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ triangle ABC is equal to area of triangle ABC.
एकाच ट्रँगलचा एरिया इक्वल असणार आहे, बेस वेगळा हाईट वेगळी. ACBC हाईट बेस पकडूया, AC हाईट पकडूया त्याची 1/2 AB बेस आणि CN हाईट. त्याच्यावरून CN ची किंमत आपल्याला मिळेल. 1/2 कॅन्सल होईल. BC ची किंमत आहे म्हणजे 20 युनिट. therefore CN is equal to तेवढीच किंमत येईल बघा. सी मगाशी किती आलं 15 गुणिले 20 बरोबर 25 गुणिले DM, इथं 15,000 म्हणजे CN ची किंमत किती येणार आहे 12 युनिट येणार आहे. CN किंमत काढली आपण, CN ची 12 युनिट, DM ची किंमत काढली आपण ती पण 12 युनिट आलेली, AC ची किंमत काढली 20 युनिट, DB ची किंमत काढली ती पण किती आलेली 20 युनिट. आता काय किंमत काढायची राहिली आपली बघा. आता एक गोष्ट सांगायची राहिली आपली ती आता DMNC क्वाड्रिलॅटरल जो आहे तो रेक्टँगल आहे हे प्रूव्ह करावं लागेल आपल्याला. इन क्वाड्रिलॅटरल DMNC काय काय मिळते बघा आपल्याला. सेगमेंट DM इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट NC किंवा CN. अजून काय मिळते आपल्याला, also DM also and angle M is equal to angle N is equal to 90 degree. Therefore DM is parallel with CN. कशावरून, इंटिरियर अँगल टेस्ट वरून. DM पॅरलल झाला CN ला कशावरून, इंटिरियर अँगल टेस्ट. इंटिरियर अँगल टेस्ट. इंटिरियर अँगल टेस्ट काय सांगते तुम्हाला, जर त्रिकोण दोन रेषांच्या एकाच बाजूच्या कोणांची बेरीज जर 90-90 180 झाली तर ते दोन रेषा ज्या आहेत त्या परस्परांना पॅरलल असतात. 180 बेरीज जर झाली तर मग DM पॅरलल आहे CN ला. ऑल्सो हे कुठे आपल्याकडे दिलेली गोष्ट आहे, DC आणि AB पॅरलल आहेत म्हणून DC आणि MN सुद्धा पॅरलल होते. कशावरून लिहिलं आपण हे, गिवन वरून लिहिलं. आता एवढं सगळं जर झालं असेल तर 90 डिग्रीचा अँगल आहे, समोरासमोरच्या बाजू पॅरलल झालेले आहे. मग आता काय होतं, तो क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल होते. therefore क्वाड्रिलॅटरल DMNC इज अ रेक्टँगल. क्वाड्रिलॅटरल जर रेक्टँगल झाला तर आता काय मिळतं आपल्याला, आपल्याला जे पाहिजे होतं तेवढंच फक्त MN इज इक्वल टू DC. therefore MN is equal to DC, opposite side of rectangle. आता MN ची किंमत आपल्याला काढायची, त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, AM आणि NB ची किंमत लागणार आहे. आपण हे दोन ट्रायंगल जे आहेत ते दोन ट्रायंगल घेऊया, AMD आणि BNC. इन ट्रायंगल AMD अँड ट्रायंगल BNC हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. कसे कॉन्ग्रुएंट होतील, तर हायपोटेनस AB इज AD, हायपोटेनस AD इज कॉन्ग्रुएंट विथ हायपोटेनस BC. कशामुळे कॉन्ग्रुएंट आहे, तर 15-15 इच दोघांचं माप सारखं आहे. अजून काय, DM आणि CN सारखं आहे. DM आणि CN ची किंमत आपण काढलेली. सेगमेंट DN is congruent with segment DM is congruent with segment CN. Therefore, triangle AMD is congruent with triangle BNC. Hypotenuse side कर्णभुजा कसोटीनुसार. आता हे सगळं मिळालं आपल्याला. कशासाठी एवढं केलं आपण आता, तर आपल्याला AM आणि DN ची किंमत सारखी असं सांगायची. Therefore segment AM is congruent with segment BN. कशावरून लिहिलं आपण हे, corresponding sides of congruent triangles. आता अजून एक गोष्ट आपल्याला इन ट्रायंगल, आता बघ AMD मध्ये, इन ट्रायंगल AMD angle M is equal to 90 degree. Therefore AD square is equal to AM square प्लस DM स्क्वेअर. पायथागोरस थिअरमनुसार आपण लिहिलंय. AD ची किंमत आहे आपल्याकडे 15 स्क्वेअर इज इक्वल टू AM ची किंमत काढायची AM स्क्वेअर प्लस DM ची किंमत आपण काढलेली. DM ची किंमत किती आहे आपली 12 युनिट.
12 square. Therefore AM is equal to AM square is equal to 15 square 225 minus 12 square 144 which is equal to सबस्ट्रॅक्शन करा दोघांचं किती येते बघा 5 मधून 4 गेलं 1 12 मधून 4 गेले 8 0 AM square is equal to 81 आलं. Therefore AM is equal to किती येईल मग आता AM is equal to √81 म्हणजे 9 युनिट. जर AM 9 आला असेल तर BN किती होईल therefore BN is also equal to 9 युनिट. आता कशाची किंमत काढायची MN ची. AB चं माप आपल्याला दिलेलं आहे AB बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला 25. AB ची किंमत आपण आता याला AB ला कसं लिहू AM अधिक MN अधिक NB असं लिहू. therefore AM अधिक MN अधिक NB बरोबर 25. A डॅश M डॅश N डॅश B. AM ची किंमत आली 9 अधिक MN अधिक NB ची किंमत आहे 9 बरोबर 25. therefore MN is equal to किती मिळतं आहे MN is equal to 25 मायनस हे 9 आणि 9 18 बरोबर किती आलं 7 युनिट. कशाची किंमत आली MN ची किंमत आली 7. MN ची 7 असेल तर CD ची किंमत किती झाली therefore CD is equal to 7 युनिट. कशावरून अपोजिट साइड ऑफ रेक्टेंगल कॉन्ग्रुएंट असतात. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल. आता जरा चेक करा आपल्याला काय काय किमती पाहिजे होत्या. CD ची किंमत पाहिजे होती ही CD ची किंमत 7 युनिट आली. AB ची किंमत दिलेली आहे. CN ची किंमत आपण काढली CN ची किंमत किती आली बघा आपली 12 युनिट. आता एवढ्या सगळ्या किमती जर आपल्याकडे असतील तर आपल्याला आता काय करायचं फक्त या सूत्रामध्ये किमती ठेवायच्यात आणि उत्तर मिळून जाईल आपल्याला. हे तुम्हाला लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. मी इकडे सोडवतो आता परत. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD is equal to 1/2 into पॅरलल साइड कुठले आहेत CD आणि AB. CD प्लस AB इंटू हाईट. हाईट काय त्याची DM किंवा CM. एक ची किंमत ठेवली त्याला 1/2 गुणिले CD ची किंमत किती आली आपली 7. AB ची किती आहे 25 गुणिले CM ची किती आहे 12. 2 1 2 20 12 25 आणि 7 32 32 गुणिले 6 192. एरिया असल्यामुळे स्क्वेअर युनिट येत असते म्हणजे क्वाड्रिलॅटरलचा एरिया किती मिळाला 192 स्क्वेअर. 16th क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला. एक ट्रायंगल दिलेला इक्विलॅटरल PQR आणि त्याच्यामध्ये सांगितलं QS बरोबर 1/3 QR एवढी एकच गोष्ट दिली आणि पूर्व काय करायला सांगितले 9PS² is equal to 7PQ². PS स्क्वेअर इथे आहे PQ स्क्वेअर इथे आहे. आता पुस्तकामध्ये एक प्रिंटिंग मिस्टेक आहे थोडीशी जुन्या पुस्तकांमध्ये ते म्हणजे PT परपेंडिक्युलर आहे QR ला हे दिलेलं नाही. हे परपेंडिक्युलर तुम्ही काढून घ्या. आता काय मिळतं बघा इथे फक्त पायथागोरसचा थेरम वापरायचा आपल्याला त्याच्यावरून आपले सगळे उत्तर जवळजवळ सगळे मिळतील. जर हा राईट अँगल असेल तर इकडे सुद्धा राईट अँगल असेल. आता याच्यामध्ये काय होतं PST राईट अँगल ट्रायंगल होते PQT सुद्धा राईट अँगल ट्रायंगल होते म्हणजे पायथागोरसच्या प्रमाणे PS स्क्वेअर आपल्याला काहीतरी मिळेल PQ स्क्वेअर काहीतरी मिळेल. आता या किमती फक्त आपल्याला कशा कशाची माहिती नाही आहेत तर PT ST आणि QS ची किंमत सांगितली 1/3 QR 1/3 QR. आता एक काम करूया आपण इक्विलॅटरल ट्रायंगल आहे समजा याची प्रत्येक बाजू जर x सेंटीमीटर असं गृहीत धरलं आपण पूर्ण बाजू जर x झाले तर आता काय मिळतं QS ची किंमत किती होईल मग आता x/3 किंवा 1/3x. आता अजून एक गोष्ट असते ती म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगलच्या संदर्भात ज्यावेळेस आपण अल्टिट्यूड काढतो एखादा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला इथे तर तो जो आहे की नाही हा मीडियन म्हणून पण काम करतो. हा मीडियन असेल तर T मिड पॉईंट होतो. याचा अर्थ QT आणि TRचं माप सारखं होतं. मग याच्या अर्ध माप होईल TRचं किती हे x आहे म्हणजे हे माप किती होईल x/2 किंवा 1/2x. आता हे पूर्ण माप x आहे त्याच्यावरून STचं माप आपल्याला काढता येईल का काढता येतं. STचं माप मिळालं आपल्याला हे मिळालं. आता राहिला फक्त प्रश्न TP किंवा PTचा काढायचा. PT कसं काढायचा आता 30 60 90 ची प्रॉपर्टी वापरा किंवा x/2x आहे पायथागोरसच्या थेरमनुसार याचा हाईट काढून घ्या PT काढून घ्या. PT काढल्यानंतर तुम्हाला या PT समजा जी PT ची काहीतरी किंमत येईल इथे ST ची काहीतरी किंमत येईल या दोन किमतीवरून तुम्हाला PS स्क्वेअरची किंमत मिळेल. आता PS स्क्वेअरची किंमत जी आहे त्याच्यानुसार PQ स्क्वेअरची किंमत पण तुम्हाला त्याच्यात ऍडजस्ट करता येईल. बघ एक एक गोष्ट करूया आपण. काय म्हणते आपल्याला इथे ट्रायंगल PQR इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ट्रायंगल PQR is an equilateral triangle. Therefore, let PQ is equal to QR is equal to PR is equal to
एक्स, युनिट सेंटीमीटर काही एक्स एकक आपण घेतलं सगळं. आता काय मिळतं आपल्याला, गिवन काय आपल्याला, गिवन QS is equal to 1/3 QR. Therefore QS is equal to काय मिळतं 1/3 into x. का बरं, QR ची किंमत x, ती किंमत आपण इथे ठेवली. आता 1/3 x झालं. आता राहिली त्याची किंमत TR साठी. PT परपेंडिक्युलर आहे इथे, PT परपेंडिक्युलर आहे QR ला. Therefore आता इक्विलॅटरल ट्रायंगल आणि आयसोसेलेस ट्रायंगल दोन्हीमध्ये ही लागू होती प्रॉपर्टी. इक्विलॅटरल आयसोसेलेस ट्रायंगल असेल तर जर ज्या नॉन कॉन्ग्रुएंट बाजू आहे त्या बाजूवर जर परपेंडिक्युलर असेल तर तो मिड पॉईंट असतो. आणि इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये कुठेही काढा तुम्ही, Q मधून जर इकडे परपेंडिक्युलर काढला तर तो मिड पॉईंटच येतो त्या बाजूचा. मग आता इथे T जो आहे तो मिड पॉईंट होईल. Therefore T is मिड पॉईंट ऑफ QR. हे कशावरून लिहिणार आहे आपण, बाय प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. By property of equilateral triangle. Therefore QT is equal to TR is equal to काय मिळते आपल्याला, QR छेदस्थानी 2. QR ची किंमत किती आहे x, x छेदस्थानी 2. 9. QR is equal to पूर्ण QR चं माप कसं असेल, QR is equal to कसं काढता येईल, QS अधिक ST अधिक TR. का बरं, तर याला रिझन काय असेल, याला रिझन असेल Q डॅश S डॅश T डॅश R. हे सगळे बिंदू एका रेषेमध्ये म्हणून आपल्याला असं लिहिता आलं. QR ची किंमत किती आहे आपल्याकडे, x आहे. QS ची किंमत 1/3 x आहे. ST ची किंमत आपल्याला काढायची आहे. TR ची किंमत आपण आता इथे काढली ती म्हणजे 1/2 x आहे. आता ST ची किंमत इथे मिळते का आपल्याला, मिळते, x च्या स्वरूपात काहीतरी किंमत मिळेल. तुम्ही हे x नाही घेतलं आणि PQ जरी असं ठेवलं इथे तरी पण चालतं. QS बरोबर 1/3 PQ पण चालतं. आता इथे QR च्या जागेवरती PQ. PQ का ठेवायचं आपल्याला, PQ च्या संदर्भात आपल्याला प्रूव्ह करायचं म्हणून PQ ठेवायचं. आता ST इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला, x हे 1/3 आणि 1/2 बरोबरच्या पुढे आल्यानंतर मायनस होते, म्हणजे x/3 मायनस x/2. यांचं सबस्ट्रॅक्शन करून बघा किती येतं त्याला. छेद सारखं करूया, 3 2 6. ST इज इक्वल टू 6x वजा 2x वजा 3x. 6x वजा 2x वजा 3x कशा आल्यात आहे, 6 यांचा GCD किंवा मसावी झाला. या मसावीवरती 1 ने 6 ला भाग दिला, 6 चा भाग असला 6 गुणिले x म्हणजे 6x. 3 ने 6 ला भाग दिला, 2 चा भाग असला 2x. 2 ने 6 ला भाग दिला, 3 चा भाग असला 3x. 6x वजा 2x वजा 3x किती आलं वरती, 6 वजा 5 म्हणजे x, x च्या स्थानी 6. कशाची किंमत आली, ST ची किंमत मिळाली आपल्याला. आता ST ची किंमत आपल्याला मिळाली. आता राहिली फक्त PT ची किंमत काढायची. PT ची किंमत काढण्यासाठी कुठल्याही पद्धतीने काढा, इन ट्रायंगल PTR पायथागोरसचा थेरम वापरा किंवा 30 60 90 ची प्रॉपर्टी वापरा. इन ट्रायंगल PTR angle T is equal to 90 degree. Therefore PR square is equal to PT square plus TR square by Pythagoras theorem. PR ची किंमत आहे का आपल्याकडे, आहे, x स्क्वेअर. PT ची किंमत काढायची आपल्याला, PT स्क्वेअर. तसंच TR ची किंमत आपण काढले 1/2 होल स्क्वेअर. बघा PT स्क्वेअर ची किंमत काय मिळते आपल्याला, PT स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर. हे प्लस जे आहे ते बरोबरच्या नंतर पुढे आल्यानंतर मायनस होते, म्हणजे x स्क्वेअर 2 स्क्वेअर 4. Therefore PT स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळतं तुम्हाला, छेद सारखं नाही, छेद सारखं करा, 4x वर्ग वजा x वर्ग 4 1 4. म्हणजे PT स्क्वेअर बरोबर किती मिळालं तुम्हाला, 3x वर्ग छेदस्थानी 4. तर PT बरोबर किती मिळेल, मग आता PT बरोबर मिळेल वर्गमुळात 3/4 x वर्ग. Therefore PT बरोबर 4 चं वर्गमूळ निघतं म्हणून त्याचं वर्गमूळ काढूया, x वर्गाचं पण निघेल, वर्गमुळात 3/2 x. PT ची किंमत आली. आता PT ची किंमत आल्यामुळे PS वर्गाची किंमत आपल्याला काढता येईल. आता इन ट्रायंगल PST, इन ट्रायंगल PST angle T is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem काय मिळतं आपल्याला, PS square is equal to
एस टी स्क्वेअर प्लस पी टी स्क्वेअर, एस टी स्क्वेअर प्लस पी टी स्क्वेअर. आता एक एक किंमत ठेवायची. पी एस स्क्वेअर बरोबर एस टीची किंमत आपण काढली. एस टीची किंमत किती आली? एक्स डिवायडेड बाय 6, एक्स बाय 6 स्क्वेअर असल्यामुळे दोघांचं स्क्वेअर करायचं, प्लस पी टीची किंमत आपण काढली आता, वर्गमुळात 302 एक्स आहे, म्हणजे √3/2 एक्स होल स्क्वेअर. वर्ग करून घेऊयाचा. एक्स वर्ग 6चा वर्ग येते 36 अधिक वर्गमुळात 3चा वर्ग 3 एक्सचा वर्ग एक्स वर्ग 2चा वर्ग 4. इथं पण छेद सारखा नाही, छेद आधी सारखं करूया. 36ने 36ला भागितलं 1ने वरती गुणलं एक्स वर्ग अधिक 4ने या 36ला भाग दिला, 9चा भाग बसला, 9ने वरती गुणलं 9 27 एक्स वर्ग. असं जर करत नसेल तर 36 गुणिले 4 करायचं आणि मग ते गुणाकार करायचं, तसंही चालतं, पण ते परत तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये आणावं लागतं. काय मिळतं आता? एक्स वर्ग अधिक 27 एक्स वर्ग म्हणजे 28 एक्स वर्ग बरोबर 36. आता तुम्ही म्हणाल हे खूप कुठे चाललेलं ठिकाणी, मग आता काय करायचं? तर आता बघा काय मिळतं तुम्हाला. काय सिद्ध करायचं आहे? 9 पी एस वर्ग आणि पी क्यू वर्ग. आता इथे पी एस वर्ग आला आपल्याकडे, पी क्यू वर्ग आहे का? तर आहे, पण दिसत नाही. एक्सची किंमत किती आहे? पी क्यू आहे, म्हणजे पी क्यू चालतं इथे. आता 28 असताना 7ला शॉर्ट फॉर्म होते, 4ने वजा 4 7 28 4 9 36 म्हणजे किती आलं? देअरफॉर पी एस वर्ग इज इक्वल टू 7 असताना 9. एक्स वर्गच्या जागेवरती आपल्याला पी क्यू किंमत ठेवता येईल का? ठेवता येईल. पी क्यू वर्ग का बरं? सिन्स एक्स इज इक्वल टू पी क्यू किंवा पी क्यू इज इक्वल टू एक्स. देअरफॉर आता हे 9 गुणाकारात घ्या इकडे. 9 पी एस स्क्वेअर इज इक्वल टू 7 पी क्यू स्क्वेअर. 9 पी एस स्क्वेअर इज इक्वल टू 7 पी क्यू स्क्वेअर. फक्त हे दिसताना अवघड दिसतं नाही, पण काय केलं आपण? फक्त पायथागोरस क्रम वापरला, काही याच्यात वेगळं काहीच केलेलं नाही. प्रत्येकाची किंमत फक्त आपल्याला माहिती नव्हती, ते किमती फक्त इथं काढून घेतली आणि त्या किमती पुट करून सॉल्व्ह केली की आपल्याला उत्तर मिळून जातं. 17 क्वेश्चन काय दिलं आपल्याला? इन सेगमेंट पी एम इज मेड इन ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. इफ पी क्यू इज इक्वल टू 40, पी आर इज इक्वल टू 42, पी एम इज इक्वल टू 29, फाइंड क्यू आर. एक फिगर आपण काढायचा प्रयत्न केला. फिगर आपल्याला दिलेली नाही. ट्रायंगल पी क्यू आर आपण काढला, त्याच्यामध्ये काय पी एम मेडियन आहे, मेडियन याचा अर्थ क्यू एम आणि एम आरचं माप जे आहे ते सारखं असेल. मापाची दिलेली ती दिलेली, पी क्यूची 40 आहे, पी आरचं 42 आहे, पी एमचं 29 आहे. आता हे सगळे माप आपल्याला माहिती आहे, की आपण निस्तर माप वापरले का आपलं उत्तर येऊन जाईल. काय दिलेलं आहे? तर या दिलेल्या गोष्टी आपल्याला सेगमेंट पी एन इज मेड इन ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. पी एम पी क्यू पी आरची किंमत दिली, क्यू आर आपल्याला काढायचं बाय अपोलिनियस थेरम. काय म्हणतं आपल्याला अपोलिनियस थेरमनुसार? पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर, पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 पी एम स्क्वेअर प्लस 2 क्यू एम स्क्वेअर. पी क्यू पी आर बघा, पी एम मेडियन असल्यामुळे पी क्यू स्क्वेअर पी आर स्क्वेअर. पी एम मेडियनचा स्क्वेअर 2 गुणिले आणि 2 गुणिले मेडियनमुळे जे 2 भाग झाले तर 2 भागापैकी किमती ठेवूया. आता पी क्यूची किंमत आहे 40, 40चा वर्ग. पी आरची किंमत आहे 42, 42चा वर्ग बरोबर 2 गुणिले पी एमची किंमत आहे 29, त्याचा वर्ग अधिक 2 गुणिले क्यू एम वर्ग. 40चा वर्ग 4चा वर्ग 16 डबल 0 अधिक 42चा वर्ग 2चा वर्ग 4, 4 गुणिले 8, 8 गुणिले 16 चालेल, 4चा वर्ग 16 आणि 1 17, 1764. कसं काढायचं बघ? 2चा वर्ग 4, या दोघांचा गुणाकार 4 गुणिले 8 याची दुप्पट करायची 16. पहिला जर हातचा आला असेल तर हातचा पुढं मिळवायचा, नसेल आला तर तसंच. त्याच्यात 6चे एकक स्थानचे 6 इथे गेले, पुढे हातचा 1 आला, 4 चौक 16 आणि 1 17, 1764 याचा वर्ग आला. 2 गुणिले 29चा वर्ग, 29चा वर्ग कितीचा वर्ग आहे? 841 अधिक 2 क्यू एम वर्ग. एक एक बेरीज करूयाची. 4 6 6 आणि 6 12 आणि 13 2 आणि 3 3364 दोघांचा गुणाकार 2 गुणिले 1 2, 2 गुणिले 4 8, 2 गुणिले 8 16 अधिक 2 क्यू एम वर्ग. Therefore 2 km square is equal to 3364 minus 1682. वजाबाकी करा. 4 2 गेले 2, 16 8 गेले 8, 13 7 गेले 6 आणि 3 मधून 2 गेले 1. 2 km square is equal to किती आलं? 2 km square is equal to 1682. Therefore km square is equal to किती मिळेल तुम्हाला? 1682 divided by 2 which is equal to 841. Therefore
क्यू एम इज इक्वल टू त्याचा स्क्वेअर रूट किती 29 एकक दिलेले युनिट आणि 29 आता आपल्याला काढायची कशाची किंमत तर आपल्याला काढायची क्यू आरची किंमत देअरफॉर क्यू आर इज इक्वल टू काय 2 इंटू क्यू एम का बरं एम मिड पॉईंट आहे म्हणून 2 गुणिले क्यू एमची किंमत आहे 29 गुणिले 2 म्हणजे 58 म्हणजे क्यू आरची किंमत किती आली 58 युनिट. लास्ट क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला सेगमेंट ए इज मेड इन ऑफ ट्रायंगल एबीसी इफ एबी इज इक्वल टू 22 एसी इज इक्वल टू 34 बीसी इज इक्वल टू 24 फाइंड एएम. आपल्याला मीडियनची किंमत काढायची इथं मीडियनची किंमत काढण्यासाठी अपूर्ण थेरममध्ये आपल्याला एक मीडियनमुळे जे दोन भाग झाले त्या दोन भागापैकी एका भागाची किंमत माहिती असायला पाहिजे. इथं पूर्ण बीसीची किंमत आहे या बीसीची अर्धी किंमत असणार आहे बीएमची म्हणजे 24चा अर्ध 12 ते फक्त आपल्याला सांगावं लागेल. या दिलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला फाइंड एएम करायचं आपल्याला इथं बघ काय काय म्हणतं आपल्याला इथं here therefore m is midpoint of BC therefore BM is equal to BC divided by 2 BC ची किंमत आहे 24 भागिले 2 म्हणजे 12 युनिट ही आली BM ची किंमत. आता बाय अपूर्णिस थेरम काय सांगतं थेरम तुम्हाला 2 सर ए बी काय सांगतं थेरम बघा ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू मिडियन स्क्वेअर ए एम स्क्वेअर प्लस 2 इंटू मिडियनमुळे झाले दोन भागापैकी एक भाग बी एम स्क्वेअर. ए बीची किंमत आहे 22चा वर्ग अधिक ए सीची किंमत आहे 34 त्याचा वर्ग 2 गुणिले ए एम जशाला तशी बी एमची किंमत आपण काढली ती म्हणजे 12 बरं 22चा वर्ग 484 अधिक 34चा वर्ग करायचा 4 चौक 16 चाला 1 4 त्रिक 12 12 24 आणि 25 4 2 3 चा वर्ग 9 9 2 9 आणि 2 11 34चा वर्गाला 1156 बरोबर 2 ए एम वर्ग अधिक 2 गुणिले 12चा वर्ग 144 देअरफॉर दोघांची बेरीज करूया 6 आणि 4 10 8 आणि 6 14 4 आणि 2 6 आणि 1 अशी 1640 बरोबर किती आलं 2 ए एम वर्ग अधिक 144 गुणिले 2 म्हणजे 288 देअरफॉर 2 ए एम स्क्वेअर इज इक्वल टू 1640 मायनस 288 सबस्ट्रॅक्शन करा जातं दोघांचं किती ते बघा 10 तून 8 गेले 2 2 am square is equal to 13 therefore am square is equal to किती आहे 1352 भागिले 2 2 ने भाग द्या 22 12 22 14 22 12 676 therefore am is equal to किती मिळेल √676 कशाचा वर्गमूळाचा आहे 26 therefore am is equal to किती आलं 26 unit.